नमस्कार शेतकरी मित्रांनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह अनुदान योजना या अंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंत भरपाई मिळणार आहे। त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। त्याआधी आपले मराठी टॉक विथ आकाश सर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ही कृषी गणनेनुसार निर्धारित केलेल्या सर्व वैधीधारक खातेदार असलेले शेतकरी किंवा वैधीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणतेही एक सदस्य म्हणजेच आई वडील किंवा शेतकऱ्याची पती पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असं देण्यात आले आहे। यामध्ये वय हे 10 ते 75 वय असून एकूण 2 जणांचा समावेश असेल असं सांगण्यात आलेलं आहे। यासाठी वारसदार अपघातग्रस्ताची पत्नी किंवा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, आई किंवा मुलगा तसेच वडील तसेच सून असं अन्य कायदेशीर वारसदार यासाठी पात्र आहेत। आवश्यक त्यासाठी कागदपत्रे 7/12 उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना 6 क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, तसेच शेतकऱ्याच्या वयाची पडताळणीसाठी शाळा सोडण्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र, ज्या कागदपत्रा आधारे ओळख किंवा वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र चालेल। तसेच प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल असं एकूण कागदपत्रे लागणार आहेत। आता या योजनेसाठी लाभ कोण घेऊ शकतं, तर राज्यात शेतकरी व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता रेल्वे अपघात, तसेच पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, बाळंतपणातील मृत्यू, नक्षलाईंकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे झालेली जखम किंवा मृत्यू, दंगल इत्यादी अपघातांमुळे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या वारसदारांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह अनुदान योजनेतून लाभ दिला जाणार आहे। सदर अनुदान कसं आहे, तर मित्रांनो, अपघाताची मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे 2 डोळे अथवा 2 अवयव निकामी झाले असल्यास 2 लाख रुपये, तसेच अपघातामुळे 1 डोळा व 1 अवयव निकामी झाला असल्यास 2 लाख रुपये, तसेच अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी होणे तर 1 लाख रुपये असं अनुदान देण्यास पात्र आहे। अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला महाडीबीटी फार्मर या पोर्टलवरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा फार्मर आय डी क्रमांक टाकून इथे OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तो OTP तुम्हाला ते टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला OTP तपासा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जी काही प्रोफाईल आहे ती 100% पूर्ण भरून घ्यायची आहे। जर तुम्ही ती भरलेली नसेल तर ती भरणं आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला इथे खाली कोपऱ्यामध्ये जात आणि अपंगत्व या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं। यामध्ये जात वर्गवारी निवडून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जातीचा दाखला अपलोड करायचा आहे। त्यानंतर खाली वैयक्तिक अपंगत्व स्थिती इथे जे काय असेल तुम्हाला योग्य प्रकारे इथे निवडून घ्यायचं आहे। सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुग्रह अनुदान योजना या ठिकाणी बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्याआधी तुम्हाला माहिती बघायची असेल तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती या योजनेविषयी घेऊ शकता। बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे असं डॅशबोर्ड ओपन होणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका, गाव, अर्जदाराचा प्रकार, अपघाताचा प्रकार, तसे अर्जदाराची अपघातग्रस्त शेतकऱ्याची कौटुंबिक नातेसंबंध, नाव वगैरे, लिंग हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे। तसेच इथे खाली अपघाताची जे काही स्वरूप आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अपघाताची तारीख ही संपूर्ण माहिती इथे भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथे खाली अपघातामध्ये डोळा निकामी झाला असेल किंवा कोणत्याही प्रकारचं काही अपंगत्व आलेलं असेल ती संपूर्ण माहिती इथे तुम्हाला निवडून घ्यायची आहे। आणि त्यापैकी कोणतेही ऑप्शन नसेल तर तुम्हाला इथे शेवटला अदर डिसेबिलिटी यामध्ये तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचं आहे। खाली तुम्हाला बँक क्रमांक, त्यामध्ये तुमचा IFSC कोड वगैरे सर्व तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या भरून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला सिलेक्ट डॉक्युमेंट्समध्ये ही काही लिस्ट दिलेली आहे। यामध्ये तुम्हाला एक पॉईंट तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे आणि त्यासंबंधी जे काही कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध आहे ते तुम्हाला इथे चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करून ते अपलोड करून घ्यायचं आहे। असं एक करून तुम्हाला संपूर्ण कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला टिक मार्क 2 ठिकाणी करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी ती संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पहा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला पुढे
पॉपअप येणार आहे त्या पॉपअपवरती ओके या ऑप्शनवरती क्लिक करून पुन्हा एकदा पहा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जी काही योजना निवडली आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे येणार आहे. इथे खाली टिक मार्क करून अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यासाठी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आल्यास तुम्ही फोनपेद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. या ठिकाणी मी आधीच काही अर्ज केले असल्यामुळे त्या ठिकाणी मी आधीच पे केलेलं होतं, त्यामुळे हे ऑप्शन या फॉर्ममध्ये आलेलं नाही. तुमचा अर्ज सबमिट झाला की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला घटक इतिहास तपासा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन देण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्ही लागू केलेले घटक किंवा छाननी अंतर्गत घटक या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता की तुमचा अर्ज या ठिकाणी आलेला आहे की नाही. तसेच तुमच्या अर्जाची स्थिती त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी टॉक विथ आकाश सर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.